आता मला काय आज्ञा आहे सांगा. सांगितलं काय नाही. जो अनुभव तुला भांड धुवून पिताना क्षणभर आला होता तोच अनुभव तुला दृढ करायचा आहे आणि रात्रंदिवस त्याच स्थितीमध्ये त्या ठिकाणी राहण्याकरिता तुला साधना करायची. देव भेटणं वेगळं आणि त्या देवाला खऱ्या अर्थानं जाणून तदाकार होऊन जाणं वेगळं. नामदेव महाराजांना देव भेटत होता, देव बोलत होता, पण देवरूप होण्याकरिता नामदेव महाराजांना त्या ठिकाणी विसोबा काकांकडे जावंच लागलं. सद्गुरूंकडून त्या ठिकाणी दीक्षा प्राप्त करून घ्यावीच लागली. हे तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून आता तुला त्या ठिकाणी साधना करावी लागेल. कुठे जाऊ साधना करायला? कोणती साधना करू? तुम्ही जशी आज्ञा कराल तसं मी त्या ठिकाणी करायला तयार आहे. सांगितलं जा. शुलीभंजन नावाचं ठिकाण आहे. शुलीभंजन. या शुलीभंजनला जाऊन त्या ठिकाणी तपश्चर्या कर. दौलताबादच्या किल्ल्याजवळ शुलीभंजन नावाचं ठिकाण आहे. तिथे त्या ठिकाणी निर्जन प्रांतामध्ये एकांतात जाऊन जंगलात नाथ महाराज तपश्चर्या करू लागले. छोटीशी पर्णकुटी स्वतःच्या हाताने तयार केली. त्या पर्णकुटीत राहू लागले. कंद मुळं फळं खाऊन वास्तव्य करू लागले. रोज नित्यानं त्या ठिकाणी साधना करू लागले. पहाटे त्या ठिकाणी उठून 3:30 वाजता त्या ठिकाणी उठावं. ब्राह्म्य मुहूर्तावर आपली सर्व नित्य कर्म आटोपून त्या ठिकाणी ध्यानस्थ व्हावं. गुरूंनी दिलेला जो त्या ठिकाणी उपदेश आहे त्या उपदेशाचं चिंतन करावं. बऱ्याच काळापर्यंत अशी साधना त्या ठिकाणी करत असताना एक दिवशीचा प्रसंग आहे. नाथ महाराज ध्यानस्थ बसलेले आहेत. एक मोठाची मोठा महासर्प, काळा कभिन्न असणारा नाग, तो आक्रमक दृष्टीने नाथांच्या अंगावर त्याने धावून आला. नाथ महाराज डोळे बंद करून बसलेले ध्यानस्थ आहेत. तो महासर्प आला आणि नाथांना चावा घेण्याचा त्याचा विचार आहे. पण धावून आलेला तो सर्प नाथांच्या सानिध्यात आल्याबरोबर त्या ठिकाणी त्याच्यातली क्रूर बुद्धी निघून गेली. कारण संतांच्या भोवती एक विशिष्ट असणारं वलय तयार झालेलं असतं भगवंताच्या नामचिंतनाचं, त्यांच्या तपश्चर्येचं, त्यांच्या साधनेचं वलय आहे. केवढ्याही दुष्ट प्रवृत्तीचा मनुष्य असू द्या, तो त्यांच्याजवळ गेला रे गेला की तो शांत होऊन जातो. असं वर्णन आहे महाराज. आपण महावीर नाव ऐकलत ना कधी? महावीर. त्या महावीरांकडे त्या ठिकाणी एक मोठा सर्प येत होता. पण तो सर्प त्या ठिकाणी महाराज त्यांना मारण्याकरिता, चावण्याकरिता येत होता. पण त्यांनी सहजच त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहिलं, शांत झाला. नारदजी महाराजांनी एका सर्पाला शांत केलं होतं. भयंकर असणारा सर्प सर्वांना त्रास देत होता. नारदांनी फक्त चालता चालता त्याला सांगितलं, अरे लोकांना त्रास देऊ नये. एवढं म्हटलं तरी सर्प शांत झाला. फुसकारा सुद्धा टाकीत नव्हता महाराज. संतांची संगती. म्हणून त्या ठिकाणी सर्प सुद्धा, साप सुद्धा त्या ठिकाणी स्वतःचा क्रूरपणा टाकून देतो. हा संतांचा स्वभाव आहे. नाथ महाराज काही बोलले नाहीत, ध्यानस्थ आहेत ना महाराज. त्यांच्या जवळ फक्त सर्प आला आणि जवळ येऊन त्या ठिकाणी महाराज शांत झाला. नाथ महाराज पहाटे ध्यान करायला बसायची समाधी लागत होती महाराज. ती समाधी लागलेली असताना बराच वेळ दिवस त्या ठिकाणी वरती येऊ लागला, ऊन लागू लागलं, पण तरी नाथांची समाधी मोडत नव्हती. हा सर्प त्या ठिकाणी पाहू लागला, अरे नाथ महाराज समाधी लावून बसलेले आहेत, हा महात्मा समाधी लावून बसलेला आहे, त्याला उन्हाचा त्रास होतोय. तुम्ही कधी सापाला हात लावला होता का? साप कधी हातात घेतला होता? सर्प त्या ठिकाणी महाभयंकर आहे. तुम्ही जाता ना वारुळाला पूजा करायला, कधीतरी हात लावला असेल त्याला हळदी कुंकू लावताना. असा त्या ठिकाणी सर्प शीतल असतो. त्या महासर्पानं त्या ठिकाणी महाराज नाथांना आणि अशा पद्धतीनं संरक्षण द्यायचं ठरवलं आणि उन्हाचा त्रास नाथांना होऊ नये म्हणून त्या सर्पानं नाथांच्या पूर्ण शरीराला वेढा मारला आणि नाथांच्या मस्तकावर फण काढून असा तो सर्प त्या ठिकाणी बसला. त्याची शेपटी नाथांच्या नाभीपर्यंत येऊन त्या ठिकाणी टेकलेली आहे, पूर्ण वेढा मारलेला आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? लक्षपूर्वक ऐका. जेव्हा कधी त्या ठिकाणी साधक साधना करायला सुरुवात करतो त्यावेळेला ही जनावरं त्यांच्याजवळ येत असतात, सर्प त्यांच्याजवळ येत असतो. कारण का? ज्यावेळेला साधक साधना करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये असणारी कुंडलिनी जगदंबा ती अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रवास करायला सुरुवात करते, ऊर्ध्वमुख झालेली असते. संतांची कृपा होते. ज्यावेळेला संत मस्तकावर हात ठेवतात
आणि तेव्हा संतांच्या कृपेने त्या ठिकाणी जागीच असणारी कुंडलिनी पण ऊर्ध्वमुख होते आणि ऊर्ध्वमुख होऊन त्या ठिकाणी महाराज मेरुदंडातून एका एका चक्राचं त्या ठिकाणी भेदन करत आणि ती सहस्त्रदल कमलापर्यंत जाण्याकरिता तयार असते, जी त्या ठिकाणी मूलाधार चक्रातून स्वादिष्टान चक्रात जाते. एक ब्रह्मनाडी आहे जी मूलाधारापासून तर सहस्त्रदल कमलापर्यंत आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? हे जरा कठीण आहे म्हणून तुम्हाला जागा करून करून सांगतोय, लक्षपूर्वक ऐका. एक ब्रह्मनाडी आहे, त्या ब्रह्मनाडीच्या अंतर्गत 3 नाड्या आहेत, इडा, पिंगला आणि सुषुम्ना. सुषुम्ना ही मध्य नाडी आहे, इडा पिंगला 2 बाजूला आहेत. ज्या वेळेला योगी साधना करतो त्यावेळेला त्याचा आत जाणारा प्राण, तो प्राण, आणि जो त्या ठिकाणी साधना करायला वज्रासनात बसला की त्याचा आपण त्या ठिकाणी बाहेर जात नाही, तो ऊर्ध्व होतो. वरतून जाणारा प्राण आणि ऊर्ध्व झालेला आपण दोघांचं घर्षण होतं आणि त्या घर्षणाने एवढी प्रचंड उष्णता निर्माण होते की वरती जाणारी ही जी कुंडलिनी आहे ती घाबरी होते. त्या दोघांनाही म्हणते प्राण आपणाला परत फिरा परत फिरा. ते परत फिरत नाहीत, कुठेतरी घुसण्याचा प्रयत्न करते आणि मग ती त्या ठिकाणी सुषुम्ना नाडीत प्रवेश करते आणि एका एका चक्राचं भेदन करत करत मूलाधारातून स्वादिष्टानात, स्वादिष्टानातून मणिपुरात, मणिपुरातून अनाहत चक्रात, अनाहत चक्रातून विशुद्ध चक्रात, विशुद्ध चक्रातून आज्ञा चक्रात आणि आज्ञा चक्रातून सहस्त्रदल कमलात जाते. मग त्या ठिकाणी शिवशक्तीचं समावेशन होतं. अशी दिव्यता त्या साधकाला प्राप्त होते. हे जे बोलणं आहे ना, हे फक्त पोपट पंचीचं बोलणं आहे. हे फक्त पुस्तकात वाचून लोकांच्या समोर सांगण्यापुरतं बोलणं आहे. हे वस्तुस्थितीत त्या ठिकाणी करणं ही मोठी कठीण गोष्ट आहे. लोक साधना लोकांच्या समोर त्या ठिकाणी दाखवत असतील, पण वस्तुस्थितीतली एकांतिक साधना कोणी करायला मागत नाही. त्यांना त्याची गरजही वाटत नाही, कारण परमात्मा प्राप्तीचा अट्टहास कोणाच्या पोटात पाहायला मिळत नाही. ज्याला परमार्थ करायचा आहे तो परमार्थ अट्टहासाशिवाय होऊच शकत नाही. आपण नाथांचं चरित्र पाहतो आहोत, त्याच्यामध्ये पुढे प्रसंग येणार आहे. अट्टहास जोपर्यंत जीवनात आपण करत नाही तोपर्यंत परमात्मा भेटतच नाही. नाहीतर आयुष्य चाललंय आपलं आणि जाणार आहे एक दिवशी संपून. असंच जर चालू राहिलं तर परमात्मा भेटेल की नाही प्रश्नच आहे. म्हणून सावध होऊन त्या ठिकाणी थोडा विचार केला पाहिजे. नाथांनी त्या ठिकाणी एकाग्र होऊन साधना केली, नाथांनी अंतर्मुख होऊन साधना केली. नाथ महाराज स्थिर झाले, संतांची कृपा झाली, संतांच्या स्पर्शानं पावन झाले, संतांच्या उच्चिष्टानं त्या ठिकाणी दिव्यत्व प्राप्त झालं आणि अशा पद्धतीने साधना पूर्णत्वाला गेली. महासर्प त्या ठिकाणी जवळ आला. कुंडलिनीला माऊली ज्ञानोबरायांनी सर्पिनी म्हटलंय. सर्पिनी, सर्पिनीचे पिले, असं कुंकुवासारखं त्या ठिकाणी लाल, असं त्याचं वर्णन आहे महाराज. तुम्ही बघा 6वा अध्याय कुंडलिनी योग. त्याच्याविषयी कोणी बोलत नाही, काय घेणं देणं नाही कोणाला त्याच्याविषयी. येतच नाही म्हणे योगायोग विधी येणं नये सिद्धी, एवढेच प्रमाण पाठ आहेत फक्त. तुला योगातलं समजतं काय वेड्या, म्हणून तू त्या ठिकाणी असं म्हणायला. जे आपल्या पचनी पडत नाहीत ते त्या ठिकाणी लोकांना बाजूला करून सांगायचे, सोपं सोपं सांगायचा प्रयत्न करायचा. पण संतांनी या साधना केल्यात म्हणून त्यांना त्याचा अनुभव आलाय. ते संतत्वाला प्राप्त झाले त्याचं कारण त्यांच्या जीवनात साधना आहे. म्हणून साधनेला अतिशय महत्व आहे, अनन्यसाधारण महत्व आहे जीवनात साधनेला. नाथ महाराजांना साधना त्या ठिकाणी सिद्ध झाली, सफल झाली, पावती मिळाली. महासर्प सुद्धा त्या ठिकाणी महाराज स्थिर झाला आणि नाथांचं संरक्षण करू लागला. त्यानं स्वतःचा त्या ठिकाणी रागीटपणा टाकून दिला, त्याचा क्रोध त्या ठिकाणी निघून गेला, शीतलता प्राप्त करून देऊ लागला नाथांना. त्याच परिसरामध्ये एक शेतकरी राहत होता महाराज आणि कधीतरी जंगलामध्ये तो लाकडं गोळा करण्याकरिता म्हणून गेला होता. त्यानं फिरत फिरत त्या ठिकाणी ते पाहिलं नाथ महाराज तिथे साधना करत आहेत. अरे कोणीतरी महात्मा आहे, पर्णकुटी तयार करून साधना करतोय, त्याची सेवा केली पाहिजे. पण घाईघाईनं त्या ठिकाणी महाराज नाथ महाराजांच्या जवळ तो गेला, नमस्कार केला, परिचय विचारू लागला. नाथांनी स्वतःचा परिचय सांगितला नाही. मी जनार्दनाचा एका आहे एवढंच सांगितलं. जनार्दनाचा एका, हीच नाथांची ओळख. शेवटपर्यंत एका जनार्दनीच म्हणत राहिले. एका जनार्दनामध्ये लीन झाला असं त्याचं तात्पर्य. एका जनार्दनी. तो म्हणला असू देत, सेवा केली पाहिजे. घरी गेला, बायकोला सांगितलं मी आज एक महात्मा पाहून आलोय आणि महात्म्याची सेवा केली पाहिजे. काय करावं? काही नाही म्हणे, थोडं दूध आपण त्यांना रोज देत जाऊ. कंदमुळं फळं त्या ठिकाणी खाऊन राहतोय, सकाळी सकाळी आपण जाऊन थोडं दूध देत जाऊ.
बाईनं त्या ठिकाणी अनुमती दिली, गाईचं दूध काढावं, चांगलं तापवावं, एका पात्रात घ्यावं, सकाळीच ते त्या ठिकाणी सूर्योदयाच्या वेळीच जाऊन देऊन टाका. असा रोजचा दिनक्रम होता महाराज त्यांचा. बऱ्याच दिवसांपर्यंत तो सुरू होता. नाथाने जनार्दन स्वामींना विचारलं होतं, कुठपर्यंत त्या ठिकाणी साधना करू सांगा. सांगितलं, जोपर्यंत सर्वात्मक भाव होत नाही तोपर्यंत थांब आणि मग मला भेटायला. एक दिवशीचा प्रसंग आहे. हा जो शेतकरी आहे ना, तो भल्या पहाटे जागा होत होता. त्याची पत्नी त्याच्या आधी जागी होत होती. आज बाई अर्ध्या रात्रीच जागी झाली. तिला जाग आली, कोण जाणे कशी आली. बाहेर येऊन पाहते, टिप्पूर चांदणं पडलं. तिला वाटलं पहाटच झाली. घाईघाईनं तिनं त्या ठिकाणी महाराज स्वतःची नित्यकर्म आटोपायला सुरुवात केली. गायची धार काढली अर्ध्या रात्री. आज गायीनं फार दूध दिलं, अर्ध्या रात्री दूध दिलं गायीनं. तिनं आपल्या पतीला जागा केलं, म्हणे कुठपर्यंत झोपतात, जागे वा. तोही उठला, स्नान वगैरे झालं, कोणाला काहीच कळेना. आणि अजून त्या ठिकाणी सूर्योदय पण होताना दिसेना. आणि मग मात्र म्हणे जाऊ देत, आपल्याला तिथपर्यंत जाता जाता सूर्योदय होईल. दोघे पती पत्नी त्या ठिकाणी महाराज हातात दुधाची त्या ठिकाणी ती कटोरी घेऊन निघालेली आहेत. त्या पर्णकुटीपर्यंत जाईपर्यंत सूर्योदय होऊ लागला होता. थोडं थोडं दिसू लागलं होतं. आणि चमत्कार पाहायला मिळाला तो असा की तो महासर्प आलेलाच होता. त्याने नाथांच्या पूर्ण शरीराला वेढा मारला होता. मस्तकावर फण धरला होता. नाभीला त्या ठिकाणी त्या महासर्पाने शेपटी लावलेली होती. हे त्यानं त्या ठिकाणी दुरूनच पाहिलं. आणि पाहिल्यानंतर त्या ठिकाणी मला एवढा घाबरला, आरडाओरडा करायला सुरुवात केली त्यानं. हातातलं त्या ठिकाणी ते दुधाचं भांड पडून गेलं. आरडाओरडा करू लागला. त्याचा आरडाओरडा ऐकून नाथ महाराजांना त्या ठिकाणी जाग येऊ पाहते आहे. तो सर्प त्या ठिकाणी निघून गेला. त्याला चाहूल लागली. सापाला ऐकू येत नाही म्हणतात, त्याला चाहूल लागत असते, त्याला कान नसतात. सर्प त्या ठिकाणी निघून गेला. आणि नाथ महाराजांना त्या ठिकाणी जाग आली. हा रडतोय शेतकरी, रोज येणारा शेतकरी, आज का रडतोय. विचारलं काय झालं तुला, का रडतोयस. सांगितलं तुमच्या अंगाला एक मोठा साप वेढा मारून बसला होता. असं ऐकल्यावर नाथांना गुरुजींचे शब्द आठवले. जेव्हा तुला समत्वाचा अनुभव येईल, सर्वात्मक भाव तयार होईल, आणि तेव्हा परत ये. म्हणजेच आता मला परत जाण्याची वेळ आलेली आहे. सर्प अंगाला वेढा मारून बसला, त्यानं कोणत्याही प्रकारचा उपद्रव केला नाही. म्हणजेच त्या ठिकाणी प्राणी मात्र सर्वांमध्ये असणारा परमात्मा, आणि तो परमात्मा त्या ठिकाणी आता माझ्यावर कृपा करतोय. माझी सर्वात्मक स्थिती होऊ लागलेली आहे, असा अनुभव त्या ठिकाणी आला. आणि मग मात्र नाथ महाराज म्हटले ठीक आहे, आता मी गुरुजींकडे परत जाणार. डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले. देवा, माझं संरक्षण करतोस, श्वापदांपासून, हिंस्र पशूंपासून माझं संरक्षण करतोस, केवढी माझ्यावर कृपा करतोस. भाव त्या ठिकाणी उचंबळून आला आणि भगवंताचं स्मरण त्या ठिकाणी करू लागले. व्याकुळ होऊन भगवंताला हाक मारू लागले. आणि मग मात्र त्या ठिकाणी दिव्यत्व, सर्वत्र दिव्य प्रकाश पडला. आणि त्या प्रकाशामध्ये त्या ठिकाणी चतुर्भुज असणारा परमात्मा प्रत्यक्ष डोळ्यासमोर दिसू लागला. एकट्या नाथांना नाही दर्शन झालं, तो शेतकरी आणि त्याच्या बायकोला सुद्धा देवानं दर्शन दिलं. भोळा भाबडा होता ना महाराज, फक्त संतांची सेवा केली. या सेवेचा परिणाम नाथांबरोबर त्याला सुद्धा भगवंताचं दर्शन झालं, परब्रह्म साक्षात्कार झाला. चरित्रात असंच वर्णन आहे. प्रत्यक्ष परमात्मा त्या ठिकाणी दिसू लागला. आनंद विभोर झाले. शेतकरी कृतार्थ झाला. आणि नाथ महाराज त्या ठिकाणी जनार्दन स्वामींकडे आलेले आहेत. देवदर्शन झालं. जनार्दन स्वामींना आनंद वाटला. नाथाची साधना पूर्ण झाली.